UPSC 2025चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि या रिझल्टमध्ये बऱ्याच जणांचे कट ऑफच्या वरती म्हणजे बरेच जण पास झालेले आहेत आणि याच्यामध्ये असंख्य जण असे आहेत ते फेल झालेले आहेत. फेल हा शब्द का म्हणतोय लक्षात घ्या, कारण बरेच वर्ष हे विद्यार्थी स्टडी करतायत. या अगोदरच्या परीक्षा प्रिलिम हे बरेच जण पास झालेले होते, काही जण झाले नसतीलही, परंतु ही सुद्धा परीक्षा हे काय झालेले आहेत, क्वालिफाय झालेले नाहीत, डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. मग मी फेल का म्हटलेलं आहे? फेल झालं म्हणजे ही तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा आहे का? बरेच जण अनेक 2-3 दिवस झालेले आहेत, खूप जवळपास डिप्रेशन लाईक कंडिशनमध्ये मी बऱ्याच जणांना वार्तालाप करताना बघितलेलं आहे जे की UPSCचे विद्यार्थी आहेत. यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्या पुढे काढावासा वाटला की विद्यार्थ्यांना इथे काहीतरी सांगायला हवं. कारण आपण बघतोय की UPSC जी प्रिलिम नुकताच रिझल्ट लागलेला आहे होता, हा रिझल्ट थोडासा शॉकिंग आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण जर बघितले तर वेगवेगळ्या क्लासेसच्या आन्सर कीनी त्यांचे एक सिस्टमॅटिक किंवा क्वालिफाईंग लेवलचे गुण होते, परंतु जेव्हा रिझल्ट आला तेव्हा या रिझल्टमध्ये त्यांचं नाव कुठेही दिसलं नाही. ओके, तर बघूयात काही जण क्वालिफाय झालेले नाहीत, त्यांच्यासाठी काय करायचं, व्हॉट नेक्स्ट, पुढचा मार्ग कुठला आहे, या सर्व गोष्टीचं आपण आज सविस्तर इथे डिस्कशन करणार आहोत. UPSC रिझल्ट मध्ये UPSC जे क्वालिफाय झाले ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, सर्वात प्रथम त्यांचं सर्वांचं अभिनंदन. वेळ न दडवता प्रत्येकाने आता टू द पॉइंट अभ्यासाला लागलं पाहिजे आणि या वेळेस पोस्ट मिळेलच याची शाश्वती घेऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता इथे मोठा प्रश्न असा येतोय की बरेच विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले नाहीत, मग त्यांचं काय? कारण लक्षात घ्या, हे विद्यार्थी मागच्या 1-2 वर्षापासून ह्या UPSCचा अभ्यास करत आहात आणि UPSCचा अभ्यास करत असताना 2 वर्ष झाले किंवा ही प्रिलिम जर क्वालिफाय नाही झाली तर अख्खं वर्ष तुमचं झिरोमध्ये आहे त्या पोझिशनला तुम्ही येऊन बसताय. कारण मेन्स तुम्ही देऊ शकत नाही, इंटरव्ह्यू देऊ शकत नाही आणि प्रिलिम फेल झाल्याच्या नंतर की प्रिलिम डिस्क्वालिफाईड झाल्याच्या नंतर हा मोठा प्रश्न राहतो की आता करायचं काय? कारण पुढची प्रिलिम यायला आणखीन 1 वर्ष आहे, राईट. आत्ता मेन्सचा अभ्यास करायचा तर एवढे दिवस परत मेन्सच्या अभ्यासामध्ये जात आहेत आणि जे विद्यार्थी 3 ते 4 वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे, स्टॉप. काही दिवस ब्रेक घ्या. ओके, एक्झाम झाली, रिझल्ट नाही आला, काही दिवस ब्रेक घ्या, सगळी पुस्तकं बंद करा, कुठेतरी एका घरी जा किंवा कुठेतरी 4-5 दिवस कुठेतरी जाऊन बसा. ओके, रूममध्ये बसा, थोडं फिरा, गार्डनमध्ये जाऊन बसा, थोडंसं ॲनालिसिस करा स्वतःचं. खूप महत्त्वाचं सांगतो, खूप महत्त्वाचं आहे, स्वतःचं ॲनालिसिस करा. मी कुठे चुकलोय? परीक्षा मागचे 3-4 वर्ष झालेले आहेत, मी UPSCच्या किती परीक्षा पास झालेलो आहे प्रिलिम, मग ही परीक्षा का नाही झालोय? माझं कुठे चुकलं? कुठल्या मला विषयामध्ये मार्क्स कमी आलेत? ओके, याचं ॲनालिसिस करा. आणि जेव्हा तुम्ही हे ॲनालिसिस कराल, राईट, जेव्हा तुम्ही हे ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट कळेल की मी ह्या विषयामध्ये कमी पडलो. ओके, मागच्या परीक्षेचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला कळेल की प्रत्येक वेळेला त्या विषयामध्ये तुम्ही कमी पडताय किंवा वेगवेगळ्या विषयांमध्ये कमी पडताय, याचा अर्थ तुमचा कुठेतरी अभ्यास कमी आहे, राईट. किंवा अभ्यास कमी नसेल पण परीक्षेला फेस करण्याचा जो ॲप्रोच आहे, जो परीक्षेचा जो टाईम आहे त्याच्यामध्ये जे प्रेशर बिल्डिंग होतं त्याचा जो बॅलन्सिंग ॲप्रोच आहे हा कुठेतरी कमी पडतोय. जर माझं म्हणणं आहे तुम्ही 1-2 वर्षापूर्वी जर अभ्यास चालू केलेला असेल, ओके, तर तुम्ही आणखीन मी कुठे कमी पडतोय, मला काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे याच्यावर वर्क करून तुम्ही इथे परत अभ्यासाची सुरुवात करू शकता. परंतु जे मागच्या 3+ किंवा 3-4 वर्षापासून 5 वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांनी इथे थांबायला हवं. डायरेक्टली सांगतोय मी, त्यांनी थांबायला हवं, थोडा विचार करायला हवा, खरंच स्वतःला विचारायला हवं की खरंच मी ही UPSC परीक्षा पास होऊ शकतो का?
ओके. जर तुमचं अंतरात्मा जर म्हणत असेल नाही खरंच तो अभ्यास केलेला होता परंतु कुठेतरी कमी पडला, ओके, का कमी पडलो हे सुद्धा स्वतःला विचारायला हवं. कारण तुम्हाला माहिती आहे जे UPSC करणारे मोस्ट ऑफ द स्टुडंट असतात, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात, कशा पद्धतीने स्ट्रगल करून, ओके, सगळ्या घरच्या गोष्टी मॅनेज करून, इथलं संपूर्ण त्यांची इकॉनॉमिक सिच्युएशन मॅनेज करून, स्वतःची संपूर्ण इकॉनॉमिक व्यवस्था, त्यांची स्वतःची पैशाची व्यवस्था मॅनेज करून कशा प्रकारे स्टडी करत असतात. आणि याचं जर उत्तर तुम्हाला जर निगेटिव्ह भेटत असेल, जर परीक्षा दिली आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी पुढची परीक्षा मी पास होईल का नाही, तर प्लॅन बी जर तुम्ही आखला असेल त्याच्यावरती कार्य करायला चालू करा. किंवा तुम्हाला UPSC सुद्धा द्या, मी असं म्हणत नाही की ही एक्झाम सोडून द्या, UPSC परत द्या, परंतु याच्यासोबतच तुम्ही आता दुसरं काहीतरी चालू करत, ओके, दुसरं काहीतरी वर्क चालू करत ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, किंवा एखादा जॉब करत, किंवा एखादा बिझनेस छोटासा करायचा असेल तो करत, साईड बाय साईड UPSCचा अभ्यास चालू ठेवा. कारण तुम्हाला 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि प्रिलिमच्या अगोदर तुम्ही 2 ते 3 महिने थोडासा गॅप घेऊन तुम्ही प्रिलिम क्लिअर करू शकता. या एवढा कॉन्फिडन्स असेल तर UPSC साठी अभ्यासासाठी पुढे जा, नाहीतर परत एकदा विचार करा. ओके, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता बरेच मुद्दे बोलायचे आहेत, ओके, पण हे शॉर्ट एक व्हिडिओ तुम्हाला काढलेला आहे की कट ऑफ किती येईल वगैरे हे आपण डिस्कस करूयात की किती आला असेल. बऱ्याच जणांचा झालेला नाही. असे माझे 1-2 मित्र आहेत की मी शुअर शॉट होतो की हे UPSC प्रिलिम पास झाले की तो काय बनणार आहे, IAS बनणार आहे. मी त्यांच्याबद्दल असे 2-3 जण आहेत, ओके. मी स्वतः शुअर होतो की मी त्यांचे पेपर पाहिलेले होते मेन्सचे, त्यांनी लिहिलेले जे टेस्ट होतात, ओके, मॉक टेस्टमध्ये मी पेपर चेक केलेले आहेत आणि एवढा वर्षाचा अनुभव आहे, याच्यावरून कळतं की हे सगळ्यात बेस्ट पेपर आहेत. आणि हा व्यक्ती जो आहे तो पहिल्या 100 मध्ये, पहिल्या 150 मध्ये हा येणार म्हणजे येणारच, म्हणजे IAS किंवा IPS तो होणारच, एवढी शाश्वती आहे. हे विद्यार्थी प्रिलिम फेल झालेले, ओके. एवढा मेन्सचा अभ्यास असून सुद्धा व्यवस्थित अप्रोच नसेल किंवा मे बी काही कारणं असू शकतात, ओके, ह्या गोष्टी आहेत. मग त्यांनी सुद्धा मला वाटतं की जे 4-5 वर्ष अभ्यास करतात त्यांनी कुठेतरी थांबून आणखीन विचार करायला हवा. निगेटिव्ह बोलत नाही थांबा म्हणून, कारण स्वतःचं लाईफ जे आहे तुम्ही ते हरवून बसाल. आणखीन जर या ट्रॅपमध्ये जर तुम्ही अडकलात स्वतःचं लाईफ हरवून बसाल. आणि मला लक्षात घ्या, परीक्षा हे म्हणजे तुमच्या लाईफचं एंड नाही, द एंड नाही. इसके भी आगे आपण म्हणतो तुफानो की आगे भी जिंदगी बहुत है यार, तसं या परीक्षेच्या पुढे सुद्धा खूप मोठं क्षेत्र आहे, ओके. परीक्षा म्हणजेच काही नाही हे स्वतःला सांगा. जर अभ्यास होत असेल, जर जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी तुम्ही अभ्यास UPSCचा इथे करू शकता, ओके, पण प्रॉपर ॲनालिसिस करून मी कुठे कमी पडलेलो आहे. जुने विद्यार्थी सुद्धा, मी म्हणत नाही की सोडून द्या, दुसऱ्या एक्झामकडे शिफ्ट व्हा, राज्यसेवा करा, कंबाईन करा, आणखीन बऱ्याच एक्झाम आहेत त्या एक्झामचा सुद्धा प्रयत्न करा, ओके. बाकी UPSCचा पेपर कसा होता, कट ऑफ कसा गेला असेल, ओके, कुछ दाल में कुछ काला है क्या रिझल्ट में, असं सुद्धा व्हायला लागले. कारण बरेच आपण जेव्हा लिस्ट पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये असे अनेक रोल नंबर आहेत की एका खाली एक रोल नंबर आहेत, 7 ते 8 विद्यार्थी आहेत, ते 7च्या 7 8च्या 8 विद्यार्थी, मला एक्झॅक्टली आकडा माहिती नाही पण ते तेवढेच्या तेवढे विद्यार्थी काय झालेले तर पास झालेले आहेत, ओके. मग इथे वाटू शकतं की दाल में कुछ काला है, असं होतं का? कारण ज्यांचा स्कोअर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं सर 92 येतोय, CSATचा सुद्धा सर अबो 85 वगैरे स्कोर आहे, 75, ओके, 85 स्कोर आहे. असे विद्यार्थी सुद्धा लिस्टमध्ये नाहीत UPSCच्या. इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आणखीन एक दुसरा अँगल मला इथे बोलायचा आहे की जरी UPSC ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असेल, संविधानिक संस्था असेल, ओके, तरीही मला वाटतं ज्याप्रमाणे MPSC ज्याप्रमाणे आन्सर की काढते त्याप्रमाणे UPSCने सुद्धा इथे पुढाकार घ्यायला हवा आणि ही परीक्षा जी आहे ते आणखीन ट्रान्सपरंट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, ओके. कारण मे बी असं सुद्धा होऊ शकतं की काही क्वेश्चन तुम्हाला वाटत असेल किंवा वेगवेगळ्या क्लासच्या आन्सर कीनी काढलेले असेल ते UPSCने ते क्वेश्चनच काय केले असतील, डिस्क्वालिफाईड केलेले असतील, असं सुद्धा होऊ शकतं.
ओके, काही पॉसिबिलिटी बऱ्याच आहे त्याच्यामध्ये, पण शेवटी काय करायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. स्वतः काही वेळ बसा, अभ्यासामधून 5 ते 8 दिवसाचा ब्रेक घ्या, स्वतः बसा, स्वतः ॲनालिसिस करा. आणखीन जरी घेतला नसेल तर आत्ता बसा, ॲनालिसिस करा. 5 ते 7 दिवसामध्ये प्रॉपर सिस्टमॅटिक लिहून काढा, माझं कुठलं चुकलं, कुठला विषय चुकला, कुठल्या विषयामध्ये मला कमी मार्क्स आले असतील. ओके, पेपर एकदा घेऊन बसा, ॲनालिसिस करा, मला काय करायला हवं. जर घरची कंडिशन चांगली असेल, तुम्हाला हेच करायचं असेल आणि तुम्हाला विश्वास असेल होणार आहे, ओके, कारण आपल्या स्वतःला माहिती असते की माझा अभ्यास किती आहे, याच्यावरून जर वाटत असेल होणार आहे तर डेफिनेटली गो फॉरवर्ड. ओके, पुढे चला. याच्याविषयी काही प्रश्न असेल, आपली UPSC मेंटरशिप बॅच जी आहे ती येत्या 1 जुलैपासून चालू होत आहे. जर तुम्हाला UPSC मेंटरशिपसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. राईट, मेंटरशिप बॅचविषयी सुद्धा सांगेल, कारण मागची ही बॅच आपली जी आहे ती संपलेली आहे मेंटरशिप बॅच. मागच्या बॅचचा रिझल्ट जो आहे तो प्रिलिमचा खूप चांगला आलेला आहे. राईट, जर तुम्हाला UPSC मेंटरशिप बॅच हवी असेल तर तुम्ही मला या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आज आपण इथेच थांबूयात. बाकी या एक्झाम विषय जे आहे, UPSC विषय आहे, आपण पुढच्या वेळेस आणखीन डिटेलमध्ये बोलूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, आज इथेच थांबूयात. धन्यवाद.